तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला। तर इथे आपण आता पाहणार आहोत की कशा पद्धतीने इकडे आता वल्लरीने जाणून बुजून अर्णवच्या वाटेत काटा बनता क्षणी ईश्वरीने आता चांगली शक्कल लढवत वल्लरीच्या प्लॅनचा केला सोळामुळा। आता नेमका असा काय पराक्रम वल्लरीने गाजवला आणि ईश्वरीने कशी तिला मात दिली सगळं पाहूया। तर इकडे आता अर्णव आणि ईश्वरी यांनी ते डील करायचं असं तर पक्क ठरवलेलंच आहे, रिस्क घ्यायचीच। मग आता अर्णव स्वतःहून कंपनीमध्ये आलेला आहे आणि कंपनी कारखान्यात येऊन आता तो सगळ्या कामगारांना महिलांना सांगतोय की हे बघा तुम्हाला माहितीच आहे की आपण नेहमीच खूप मोठं काम करतच असतो आणि यावेळीसुद्धा आपल्याला एक मोठं डील क्रॅक करायचं आहे, पण यावेळी आपल्याकडे खूप जास्त प्रमाणावर काम आहे। यावेळी आपल्याला एका आठवड्याच्या आत खूप मोठा कारोबाराचा कपडा तयार करून पाठवायचा आहे, त्यामुळे आपल्याला खूप जास्त मेहनत करावी लागणार आहे। तुम्ही सगळ्यांनी मला साथ दिली तरच हे काम शक्य होईल, द्याल ना मला सगळे साथ? मग सगळे कामगार होकार देतात। अर्णव त्या सर्व महिलांना सांगतो की तुम्हाला तुमच्या पगारापेक्षा दुप्पट पैसे मिळतील, ही जबाबदारी माझी। त्यानंतर मग अर्णव घरी येतो। घरी आल्यावरही अर्णव जरा टेन्शनमध्येच असतो। ईशू अर्णवला म्हणते, सर आता काय झालं? आता तर सगळं तुमच्या मनाप्रमाणे घडलं ना, आता त्या बायकासुद्धा काम करायला तयार झाल्या, जास्ती वेळ थांबून काम करतील असं म्हणाल्या, तसंच आपल्या बोर्ड मेंबर्सनी पण तुमचं ऐकलं की मग तरीही काय अडचण आहे? अर्णव म्हणतो, मिस इंदौर तुला जरी गोष्टी सोप्या वाटत असल्या तरीसुद्धा मला अजूनही गोष्टी सोप्या वाटत नाही आहेत। घर मॉर्गेज ठेवलं आहे, त्याच्यामुळे जोपर्यंत पुन्हा घर सोडवत नाही तोवर मला चैन येणार नाहीच आहे। ईश्वरी होईल ना सगळं व्यवस्थित? त्यावर ईशू म्हणत असते, सर हे बघा टेन्शन घेतल्याने काहीही होणार नाही आहे, टेन्शन घेण्याची मुळात काही गरज नाही आहे। आपल्याला आपला स्टाफसुद्धा खूप सपोर्टिव्ह मिळालेला आहे आणि जर आपला स्टाफ म्हणाला आहे ना की ते आपल्याला सपोर्ट करतील म्हणून तर काय हरकत आहे? आणि विश्वास ठेवल्याशिवाय घटना घडणार कशी? आपण बघूया, जे काही होईल ना ते होईल, जे जसं होईल ते तसं होईल, किमान प्रयत्न तर करूया। जर नाही झाली ही डील कंप्लीट तर त्याचं काय करायचं ते आपल्याला बघता येईल, पण जर आपण प्रयत्नच केले नाही तर आपण हरू ना। त्याबरोबर अर्णव म्हणतो, पण मिस इंदौर? त्यावर ईशू म्हणते, सर मी जर तरचं बोलते, जर नाही झालं तर पण आपली डील पूर्ण होणारच आहे। आपण स्वतः आपल्या स्टाफला मदत करू आणि जिथे स्वतः कामगार काम करत असताना सुद्धा मालक स्वतःहून पुढे येऊन मदतीचा हात देतो ना, तिथे 100 नाही 110% काम हे चांगलंच होतं। तर दुसऱ्या बाजूला इकडे आकाशही ऑफिसवरून घरी आलेला असतो। त्यावेळी मग नम्रता ही आकाशकडे येते आणि आता ती आकाशला विचारू लागते, काय मग आकाश कशी झाली आजची ऑफिसमधले बोर्ड ऑफ डिरेक्टर्सची मीटिंग? मला तर माहितीच आहे की डिसिजन हा अर्णव जिजूंच्या विरोधातच लागला असणार आहे, पण मला ते तुमच्या तोंडून ऐकायचं आहे। आफ्टर ऑल कोणीच एवढी मोठी रिस्क घ्यायला तयार होणारच नाही ना। त्यावेळी मग आकाश म्हणत असतो, नम्रता चुकती आहेस तू। त्यावेळी नम्रता म्हणते, चुकते मी म्हणजे नेमकं तुम्हाला म्हणायचं काय? त्यावर आकाश नम्रताला सांगू लागतो की नम्रता तू जे बोलतेस ना तसं काहीही घडलेलं नाही आहे, उलट निर्णय दादाच्या बाजूनेच झाला। कारण दादा म्हटला जरी पैसे बुडाले तरी सगळ्यांचे पैसे परत भरून देण्याची जबाबदारी माझी आणि त्यामुळे बोर्ड ऑफ डिरेक्टरच्या मेंबर्सनंसुद्धा दादाचं म्हणणं मान्य करावंच लागलं। आता फक्त आम्ही सगळ्यांनी जीव तोडून अफाट कष्ट करायला हवे। जर आम्ही सगळेजण आमच्या कष्टावर आमच्या कसोटीवर खरे उतरलो ना तर आम्हाला जिंकण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही। नक्कीच आम्ही चांगले प्रयत्न करू। नम्रता मध्यंतरी तू सुद्धा विचारलं होतंस ना मी सुद्धा ऑफिसला येऊ का म्हणून? या आठवड्यात खरोखरच आम्हाला कामगारांची गरज आहे, तर तू आलीस ऑफिसला तरीही चालेल, मी दादाशी बोलतो हवं तर। नम्रता म्हणते, काही गरज नाही आहे। नाही म्हणजे जेव्हा तुम्हाला गरज आहे तेव्हा येऊ आणि एका आठवड्यानंतर काय पुन्हा घरी बसू? मला जमणार नाही। तुमची लाडकी ईश्वरी वहिनी येत असेल ना, मग तिलाच घेऊन जा ऑफिसमध्ये। मी कशाला येऊ? माझी काय गरज? मला कोण विचारणार आहे ऑफिसमध्ये? मी कशाला? गरज माझी कुठे असते का तुम्हाला? वगैरे वगैरे नम्रता उगाच आकाशला टोमणे मारत राहते आणि म्हणते की मी तुमच्याबरोबर ऑफिसला वगैरे कुठेही येणार नाही आहे। आणि मग नम्रता रागारागात खोलीच्या बाहेर येते।
वल्लरी नोटीस करते की नम्रता तणतण करत बाहेर आली आहे. वल्लरी नम्रताला विचारते, नम्रता काय गं, काय झालं, एवढा संताप का होतोय तुझा, एवढी रागारागात कुठून येतेस? नम्रता म्हणते, आई रागारागात येऊ नाही तर काय करू हो, तुमचा मुलगा माझं काही ऐकून घ्यायला तयारच नाही आहे, फक्त दादा 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 एवढंच त्यांना सुचतंय का? अहो, जर स्वतःची बायको आपल्याला काहीतरी चांगल्याचं सांगतेय, काहीतरी बोलतेय, तर तिचं थोडं ऐकावं, तिला थोडं समजून घ्यावं. असं काही करायचंच नाही आहे का तुमच्या मुलाला? अहो, आत्तासुद्धा ते काय म्हणतायत माहिती आहे का, की आम्ही सगळे कसोटीवर उतरू, खरे उतरू, स्वतः दादाने कामगारांशी बोलणं केलं आहे वगैरे वगैरे. अहो, पण आई जर हे सगळं फसलं तर किती महागात पडेल? त्यावर वल्लरी म्हणते, पडलंच पाहिजे. नम्रता म्हणते, काय म्हणालात? त्यावर मग वल्लरी म्हणते, नाही काही नाही, तू नको या सगळ्यामध्ये लक्ष देऊ. आकाशचं म्हणणं अर्णव ग्राह्य धरत नाही आहे ना, काय करायचं ते मी बघते. मग वल्लरीचा संताप होतो. वल्लरी विचार करते, हा अर्णव असेल जरी मोठा बिझनेसमन तरी माझा मुलगासुद्धा काही कमी नाही आहे, आणि यांनी माझ्या आकाशला कमी समजण्याची ही जी काही चूक केली आहे ना, ती त्यांना भोगावी तर लागणारच आहे. आकाशला कमी समजून अर्णवने खूप मोठी चूक केली. आता अर्णवला कळेल की ही डील पूर्ण होणारच नव्हतं, म्हणूनच आकाश त्याला नको नको म्हणत होता. मग वल्लरी काय करते, वल्लरी जेव्हा आता ऑफिस सुटायची वेळ झालेली असते, कारखाना सुटायची वेळ झालेली असते, तेव्हा कारखान्याच्या जरा पुढे गेटच्या पलीकडे गाडी थांबवते आणि मग ती तिथे आता त्या महिला कामगारांची वाट बघू लागते. इतक्यात तिकडे त्या महिला कामगार येतात. मग वल्लरी महिला कामगारांना म्हणते, हे बघा, अर्णवने हे खूप मोठं डील घेतलेलं आहे. त्याला मॅन्युफॅक्चरिंगचा खर्च सोडून, कपडा बनवायला लागणारा खर्च सोडून, कच्चा माल खरेदी करायला लागणारा खर्च सोडून, सगळं सोडून नेट 5 कोटी रुपयांचं प्रॉफिट होणार आहे. पण हे सर्व त्याला डील एका आठवड्यात पूर्ण करायचं आहे. तुम्ही एवढी वर्ष ह्या कारखान्यात काम करता, तुम्हाला मी सांगण्याची काहीच गरज नाही आहे की एका आठवड्यात एवढं काम होऊ शकतं की नाही ते. आणि त्यासाठी अर्णवने संपूर्ण कंपनी पण दावावरती लावलेली आहे आणि त्याचबरोबर आमचं घरसुद्धा त्याने गहाण टाकलं आहे. आणि हे डील जर पूर्ण झालं नाही ना, तर तो तुमचे पगारही करू शकणार नाही आहे. त्यामुळे मी तुम्हाला आत्ता तुमच्या काळजीपोटी भेटायला आली आहे. हे घ्या, मी तुम्हाला प्रत्येकाला हे 15,000 रुपये म्हणजे तुमचा एका महिन्याचा पगार देते. ह्या महिन्यात काहीतरी बंदोबस्त करा, खाणं पिणं रेशन हे सगळं भरा आणि दुसरीकडे कुठेतरी नोकरी शोधायला लागा. कारण एकदा का अर्णव हरला की त्यानंतर मग सात्विक फॅशन त्याचं उरणार नाही. तुमचे सगळ्यांचे पगारही अडकतील. त्यापेक्षा मी सांगते तसं करा. मग वल्लरीचं ऐकून त्या सर्व बायका टेन्शनमध्येच येतात. कारण वल्लरी खरोखर आता जे बोलत असते ते एकदम लोकांना खरं दाखवत असते. मग ती लोक म्हणतात की ठीक आहे, आम्ही तयार आहोत. आणि मग ती सगळी लोक तिकडनं पैसे घेऊन आपापल्या घरी जातात. दुसऱ्या दिवशी कारखान्यात काम करायला 9 वाजतात तरी कोणी येत नाही. काल तर सगळे 7:30 वाजता झाले, मग आज का नाही आले, हा प्रश्न इकडे आता शिर्केंना सतवत असतो. मग शिर्के अर्णवला कॉल करून ही घटना सांगतात की अजून कोणीच नाही आलं. शिर्के म्हणतात, सर काय करायचं आता? अर्णव म्हणतो, अहो अशाने कसं व्हायचं आपलं प्रोजेक्ट पूर्ण? सगळ्यांना पर्सनली कॉल करा आणि लवकर लवकर ऑफिसला आणि कारखान्यालासुद्धा बोलवून घ्या. ह्याला काय अर्थ आहे? त्यावर मग आता शिर्के म्हणतात, सर अहो सगळ्यांना फोन वगैरे करून झाले पण कोणीही फोन घेतच नाही आहे. काय झालं आहे काही कळत नाही आहे. काही बायकांचे मेसेजेस आलेले आहेत मला की त्यांना आपल्याबरोबर काम करायचं नाही, आता त्या काम सोडत आहेत म्हणून. त्यावर हे ऐकून अर्णव म्हणतो, व्हॉट, काम सोडतायत म्हणजे ह्याला काय अर्थ आहे? आकाश इकडे शिर्के, अहो ऐन मुमेंटवर आपण कामगार कुठून आणायचे? त्यावर अर्णवला आता काही सुचत नसतं. तो शिर्केला म्हणतो, मी करतो तुम्हाला थोड्या वेळात, फोन ठेवतो. आणि मग तो फोन ठेवतो. त्याच्यानंतर तो विचार करू लागतो की काय करायचं बरं, पैसे कुठून आणायचे, कसे आणायचे, कामगार कुठून मिळवायचे, कारण कामगार नसतील तर काम होणं शक्यच नाही आहे, सगळं पाण्यात जाईल. मग त्याच्यानंतर इशू तिकडे येते आणि इशू ही अर्णवला म्हणत असते, सर काय झालं? त्यावर अर्णव इशूला सांगतो की मिस इंदौर काय सांगू तुला, अगं आपल्या ज्या फिमेल कामगार होत्या त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. मिस इंदौर, अगं जर कामगारच नसतील तर काम कसं व्हायचं, काय करायचं आहे? त्यावर इशू म्हणते, सर 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 काळजी करू नका बरं. जेव्हा गणूबाप्पा आपल्यासमोर एखादी अडचण आणतो ना, तेव्हा गणूबाप्पाच त्या अडचणीबरोबर येतानाच तिचं उत्तरही घेऊन आलेला असतो. तुम्ही शांत व्हा, आपल्याला काही ना काहीतरी मार्ग नक्कीच सापडेल. अर्णव म्हणतो, मिस इंदौर काहीही मार्ग नाही आहे.
काही झालं तरी आपल्याला आपले कामगार परत हवेच आहेत. कामगार नसतील तर काम होणार नाही. त्यावर इशू म्हणते होणार, काम नक्की होणार. अर्णव म्हणतो म्हणजे नेमकं तुझ्या डोक्यात काय आहे? त्यावर इशू म्हणते मला सांगा, नवीन कामगार असले तरी काम तेच असणार आहे ना? त्यावर अर्णव म्हणतो मिस इंदौर तू काय बोलतेस? त्यावर इशू म्हणते अर्णव सर, अहो सर कसं विसरू शकता तुम्ही? आपले सोशल मीडियावरती एवढे सारे फॅन पेज आहेत, एवढे फॉलोअर्स आहेत, मग आपण आता सध्या त्याचाच वापर करू शकतो ना. आपण एक काम करूया, आपण आहे ना आता पटकन इकडे एक रील शूट करूया आणि ती आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करूया, ज्यामध्ये आपण सांगूया की आपल्याला कुठल्या कुठल्या कामगारांची गरज आहे किंवा काय ते सगळं आपण टाकूया. मग बघा स्वतःहून कामगार आपोआप आपल्याकडे येतील. आपल्याला कामगार शोधायला जाण्याची कुठलीही गरज पडणार नाही. आणि मग आता अर्णव म्हणतो मिस इंदौर तुला वाटतं का हे सक्सेसफुल होईल? इशू म्हणते हातावर हात टेकून बसण्याशिवाय काहीतरी पर्याय करणं हे आपल्यासाठी सध्या खूप गरजेचं आहे. आणि मग ते दोघंजण आता सोशल मीडियावर एक रील पोस्ट करतात, ज्यामध्ये आता त्यांनी सांगितलेलं असतं की आम्हाला कामगारांची गरज आहे. महिला कर्मचारी असतील तर अगदीच उत्तम होऊन जाईल. तसं तर पुरुष आणि स्त्री दोघंही अवेलेबल अलाउड आहेतच, पण तरीही आमच्याकडे महिलांना जास्त प्राधान्य दिलं जाईल. त्यामुळे जर तुम्हाला कामाची गरज असेल तर नक्की आम्हाला जॉईंट करा आणि सात्विक फॅशनमध्ये काम करण्याची संधी आणि इच्छा दोन्हीही मिळवा, त्याचबरोबर पूर्ण करा. मग आता बऱ्याचशा बायका ह्या सात्विक फॅशनमध्ये काम करण्यासाठी तयारच असतात आणि त्या लगेचच कारखान्यात काम करायला आलेल्या असतात. मग अर्णव स्वतः पुन्हा त्या बायकांची भेट घेतो. इशूसुद्धा त्याच्याबरोबर असते. दोघं नवरा बायको मिळून सगळ्या कामगारांना समजून सांगतात की हे बघा आपलं हे काम खूप जास्त महत्त्वाचं आहे, कारण आपल्याला एका आठवड्याच्या आत हे कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करायचं आहे. एवढं कापड एका आठवड्यात बनवायचं आहे. आम्हाला माहिती आहे की एवढं कापड एका आठवड्यात बनवणं ही खरोखर अजिबातच सोपी गोष्ट नाही आहे. हे सगळं खरोखर खूप जास्त अवघड आहे. पण तरीही तुम्ही सगळ्यांनी जर प्रयत्न केला, तुम्ही सगळ्यांनी जर आम्हाला साथ दिली ना, तर नक्की हे काम यशस्वीरित्या आपण पूर्ण करू शकतो. त्याबरोबर मग सगळे कामगार आता अर्णवला आम्ही आमच्या बाजूने आमचे 100% प्रयत्न करू असं म्हणतात. त्यावेळी अर्णव त्यांना म्हणत असतो की हे ऐकून मला खरंच खूप जास्त बरं वाटलं. तुम्ही काळजी करू नका, आपण नक्की सगळं काही व्यवस्थित करूच. त्याच्यानंतर मग अर्णव आणि इशू हे दोघंही जण तिकडनं निघतात. अर्णव इशूला सांगतो मिस इंदौर तू आता घरी जा, मला ऑफिसमध्ये जायचं आहे. मग इशू तिकडनं घरी निघून जाते. अर्णव ऑफिसमध्ये येतो आणि ऑफिसमधल्या स्टाफलासुद्धा तो व्यवस्थित सगळी कामं करायला सांगत असतो. त्यानंतर इकडे इशू घरी आलेली असते. घरी आल्याच्यानंतर नम्रता तिला विचारते की तू कुठे गेली होतीस? तेव्हा इशू तिला घडलेला सर्व गोंधळ सांगते. त्यानंतर इशूवरती रूममध्ये येते. रूममध्ये आल्यावर इकडे इशूच्या डोक्यामध्ये चक्रव्यूह फिरायला सुरुवात झालेली असते. ती विचार करते की हे कसं शक्य आहे, म्हणजे ज्या बायका काल परवापर्यंत आम्हाला मदत करायला अगदीच तयार होत्या, तत्पर होत्या, त्याच बायका आता अशा अचानक कशा काही निघून गेल्या आणि मदत करणार नाही असंही कशा म्हणाल्या? नाही, नक्कीच काहीतरी गडबड आहे, काहीतरी गफलत आहे ह्या सगळ्यामध्ये. हे सगळं ना कुणीतरी जाणून बुजून केल्यासारखं मला वाटतंय. पण कोणी केलं असेल बरं हे सगळं? कोणाचा संबंध? असं बोलतानाच इशूला आठवतं वल्लरी मामी. वल्लरी मामीचा संबंध नक्कीच या सर्व प्रकरणाशी असू शकतो, कारण वल्लरी मामीला अर्णव सरांनी घर मॉर्गेज ठेवलेलं पटत नव्हतं. त्याचबरोबर आकाश सरांचं मत अर्णव सर ग्राह्य धरत नाही आहेत हेही तिला पटत नव्हतं. मग वल्लरी मामीनेच हे सगळं केलं असेल का असा प्रश्न इशूच्या मनात येतो. मग इशू अर्णवला म्हणते की आपण आपल्या सर्व कर्मचाऱ्यांची, महिला कर्मचाऱ्यांची एकदा भेट घ्यायला हवी जाऊन त्यांच्या घरी. त्यांनी नोकरी नेमकी का सोडली ह्याचं कारण तर आपल्याला कळायला हवं. अर्णव म्हणतो जाऊ देत ना मिस इंदौर, तसंही हे बघ आपल्याकडे सध्या वेळ वाया घालवायला अजिबातच वेळ नाही आहे. आपल्याला सध्या खूप जास्त कामं आहेत. काय फरक पडतो जरी त्या बायकांनी आपल्याकडचं काम सोडलेलं असलं तरीसुद्धा आपल्याला दुसरा स्टाफ ताबडतोब मिळालाय की. पण मग इशू त्याला सांगते नाही अर्णव सर, चुकताय तुम्ही, इथेच तर चूक होते ना आपली. अर्णव सर आपण असा विचार करतोय की जाऊ दे, जे झालं ते झालं, पण एवढी वर्ष ज्या बायका सात्विक फॅशनबरोबर इमाने इतबारे काम करत होत्या त्याच बायका आज अचानक असं कसं म्हणाल्या की त्यांना सात्विक फॅशनमध्ये काम करायचं नाही आहे म्हणून? याच्यामागे नक्की काहीतरी तर कारण असेल ना, पाणी कुठेतरी मुरत असेल. म्हणून मला नेमकं हे शोधून काढायचं आहे की हे सगळं कुणी आणि का केलं. त्यावर अर्णव म्हणतो कुणी का म्हणजे? त्यावर इशू म्हणते सर बायका उगाच अशाच कामाला नाही म्हणणार नाही, मला खात्री आहे नक्कीच पाणी कुठेतरी मुरतंय. म्हणून मी म्हणते आपण जाऊन स्वतः त्या बायकांची एकदा भेट घेऊ, त्यांना विचारू.
मग अर्णव म्हणतो ठीक आहे मिसिंदर, तुला जर एवढंच वाटत असेल तर आपण एकदा जाऊन येऊ. आणि मग त्याच्यानंतर अर्णव ईश्वरीला सांगतो की मिसिंदर, आपल्याकडे सर्वांच्या घराचे पत्ते आहेत. जेव्हा सगळे कामाला लागतात तेव्हा ऑफकोर्स बेसिक डिटेल्स जे असतात ते आपण घेतोच की. त्यावर इशू म्हणते शाब्बास, मग आपण सगळ्यांचे पत्ते घेऊया आणि सगळ्यांच्या घरी एक एकदा जाऊया. त्याच्यानंतर इशू आणि अर्णव सर्व बायकांच्या घरी येतात. ईश्वरी सगळ्यांबरोबर गोड गोड बोलते, तुम्ही सगळे खूप चांगले आहात, तुम्ही खूप हेल्पफुल नेचरचे आहात, मग तरीही तुम्ही असं का केलं? उलट तुम्ही हे डील कंप्लीट केल्यानंतर रक्षाबंधनच येणार होतं, त्यामुळे अर्णव सर तुम्हा सगळ्यांना काहीतरी महत्त्वाचं छान मोठं गिफ्ट देणार होते, मग तरीही तुम्ही असं का वागलात? असं सगळं विचारते. मग तेव्हा त्या सर्व बायका सांगतात की आम्हाला एका बाईने हे सगळं करायला सांगितलं. ती म्हणाली की हे जे डील आहे ते पूर्ण होणं शक्यच नाही आहे, त्यामुळे अर्णवच्या हातातून कंपनीही जाणार आहे, घरही जाणार आहे, अर्णव पूर्णपणे बर्बाद होणार आहे, मग तो तुमचे पगारही देऊ शकणार नाही, तर वरून गिफ्ट कुठून देईल? आणि म्हणून त्यांनी आम्हाला वरती 15,000 रुपये एक्स्ट्रा दिले आणि म्हणाल्या की तुम्ही नोकरी सोडून द्या, म्हणून आम्ही सगळ्यांनी नोकऱ्या सोडल्या. त्यावर इशू तिला विचारते की कोण होती ती बाई, काय? मग वल्लरी मामीचंच वर्णन त्या बायका सांगतात. आता वल्लरी मामींचं वर्णन ऐकून इशू आणि अर्णव दोघांनाही समजतं की याचा अर्थ वल्लरी मामी हीच या सगळ्याच्या मागे आहे. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल.